की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईंना हातचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील, ही कल्पना मला खूप बरी वाटते. त्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं, त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं. आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय, त्याचं वात्सल्य म्हणजे काय, त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं. तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात. त्याचा दुश्वास कोणीही करत नाही. भाषेचा दुश्वास कसला करायचा? दुश्वास ही निराळीच भावना आहे, ती कोणीही करत नाही. त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे, मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाईंना हातचं पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील, ही कल्पना मला खूप बरी वाटते. ही थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे. तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यातलेच आपण एक लहानसे आहोत. ही बाकीची मंडळी मोठी आहेत, त्या मनाने लहानसा असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात. हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही, तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी आहे ठीक आहे वगैरे असं नाही तर चढून जाईल अशा प्रकारची आपल्याला काहीतरी भीती असते. आम्ही आता अशा वयात आलेलो आहोत की आता चढून जायचं असलं तर कोणातरी खांद्यावरच चढून जाणार, त्यामुळे ही भीती बाळगायचं काहीही कारण नाही आपल्याला.